रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली सहर्ष सादर करीत आहेत रामायणावर आधारित नाटिका रामकाल आज आणि उद्या. लेखिका सौ वैशाली जंजाळ. नेपथ्य निलेश शेंडगे, प्रताप गायकवाड आणि कीर्ती भोसले. संगीत श्री प्रशांत भाटे. दिग्दर्शन आणि संकल्पना डॉक्टर सौ क्षितिजा भाटे. कलाकार स्वस्ती जोशी, वृंदा महाडिक, स्तवन जोशी, शरयू आहिर, तन्वी राजपूत, अभिराज कुलकर्णी, वेदांत सुर्वे, आर्यन वनमुने, हर्षवर्धन मोटे, गोदा लड्डा, हर्ष शेट्टी आणि राजवर्धन पाटील. ओ माय गॉड. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आजी तू एवढं का रामाचं नाव घेतेस? मग कोणाचं घेऊ? अगं आजोबांचं घे. पुरे बरं का आता? सारखी कशी ग तुला सगळ्यांची चेष्टा सुचते? मला असं वाटतंय की तू तोंडात एक आल्याचा तुकडा पकड, तेच अगळत अभ्यासाला सुरुवात कर, म्हणजे वात्रट विचार येणार नाहीत मनात. कमल, ए कमल, जरा आल्याचा तुकडा घेऊन ये बरं जिज्ञासाठी. देते. बघ जरा घशाला किती आराम मिळतो ते. अगं पूर्वीची लोक अशीच घरगुती उपचार करायची. हे काय जिज्ञात आहे? श्रीराम जय राम जय जय राम. आजी तू एवढा रामाचा जप करतेस, काय गमतं त्यातून तुला? झाला की तो राम आता इतिहास जमा. माझा हा इक्वॅलिटीचा पॉइंट क्लिअर होणार आहे का त्यांनी? येणार आहे का तुझा हा राम मला एक सिविक समजावून सांगेल का मला तो राईट टू इक्वॅलिटी? सांग बरं. अगं जसं प्रत्येक रोगांवर निसर्गोपचार आहेत की नाही, ऋषीमुनींनी फारच पूर्वीच आपल्या ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे. तेच आज आपण अनुभवत आहे आणि अनुभवतच राहणार आहे. समानता प्रत्येक गोष्टीत असते हे सिद्ध करणारे रामायणासारखे ग्रंथ तर आहेतच. अगं आजी पण त्याचा इक्वॅलिटीशी काय संबंध आहे? संबंध आता तू मला तसं ते सांगच, मग प्रूफ कर चल. असं का? बर, मी तुम्हाला रामायणातील एक कथाच सांगते. आजी मी बी बसू का इथं? मला बी गोष्टी ऐकायला लई आवड. मी पण बसू का? मला पण ऐकायचंय. मला पण ऐकायचंय. ठीक आहे, चला. गोष्ट आहे दंडकारण्यातील चंपा सरोवराजवळची. वनवासात सीतेला शोधायला गेलेल्या श्रीरामचंद्रांना जिथे माता शबरी भेटली तेव्हाची. थकलास का रे लक्ष्मणा? दादाश्री, जोवर माते समान सीतेला भेटत नाही तोवर माझ्या हृदयात थकव्याला काही स्थान नाही. गेले कित्येक दिवसापासून आपण चालतोय. कित्येक लोक, पशुपक्षी, प्राणी आपल्या मदतीसाठी धावून आले. आता सीतेची भेट व्हायला जास्त दिवस लागणार नाहीत. दादाश्री, माते. लक्ष्मणा, काय झाले? असा घायल होऊन का बसलायस? भ्राताश्री, पायात काटा मोडला असावा, त्यामुळे पाय लटका पडलाय. पाहू तो पाय? नाही, काही गंभीर नाही. ते पाहिल्यावरच ज्ञात होईल ना. भ्राताश्री, आपण आमचे वडील बंधू, कनिष्ठ बंधूंचे पाय पकडणे आपल्याला शोभत नाही. असहाय्य परिस्थितीत सापडलेला पशुपक्षी, प्राणी किंवा शत्रू, त्याला सहाय्य करणे हाच आपला मानव धर्म आहे. त्यात श्रेष्ठ, कनिष्ठ, जात, धर्म असा भेदभाव येत नाही. आण तुझ्या पायाला जरा रानपाला लावतो, म्हणजे तुला बरे वाटेल. प्रभुराम, आपल्या या दयाळू आणि कृपाळू वृत्तीला मी वंदन करतो. आपल्या या निस्वार्थी स्वभावापुढे सर्व जग सदैव ऋणी राहू दे. आपल्याला अजून बरेच अंतर कापायचे आहे. सीता आपली आतुरतेने वाट पाहत असेल. चलावे भ्राताश्री. संन्यासी आहात का? नाही, पण निश्चितच एका शोधात आहे. आपण पाण्याच्या शोधात आहात का? असाल तर त्या जवळच्या सरोवरातून पाणी पिऊ नका बरं का? का? त्या सरोवरातून रोज एक भिन्न जातीची स्त्री पाणी
पाणी घेऊन जाते. तिच्या स्पर्शाने ते पाणी विटले आहे. तुम्ही सगळे ऋषी आहात ना? तुम्ही असे विचार कसे करू शकता? पाणी कुणाच्या स्पर्शाने विटत नाही. तो निसर्ग आहे. त्याच्यासाठी सर्व काही समान असतात. तुमच्यासारखे ऋषी जर इतरांना असे विचार देत असतील तर ह्यापेक्षा वाईट काहीच नाही. स्वामी, आम्ही आपल्याला ओळखले. आपण प्रभू श्री राम आहात. आमच्या हातून मोठी चूक झाली. आम्हाला माफ करा प्रभू. असू दे असू दे, पण कुठल्याही स्त्रीला हिणवण्याची कुचेष्टा कधी करू नका. कारण ज्या स्त्रीचा गर्भ पुरुषासाठी जन्माचा उगमस्थान आहे ती स्त्री कायम पूजनीय आहे. आपल्या या सहवासाने आमचे विचार निर्मळ झाले प्रभू. इथून पुढे अशी कोणतीही चूक होणार नाही. आम्हाला आज्ञा द्यावी. शुभम भवतो. लक्ष्मणा, आम्हाला त्या माते समान स्त्रीला भेटायची खूप इच्छा होत आहे. तिच्या दर्शनाची ओढ आपल्याला नक्कीच तिच्याकडे घेऊन जाईल. चलावे भ्राताश्री. प्रभू, प्रभू, मी आपल्या दर्शनासाठी तरसले प्रभू. हे नेत्र आता थकलेत प्रभू. तुमच्या दर्शनाशिवाय मी माझे प्राण सोडणार नाही. मला माहीत आहे ही माझी मनापासून केलेली भक्ती कधीच व्यर्थ ठरणार नाही. श्रीराम, माझे श्रीराम नक्की येणार. नक्की येतील माझे श्रीराम. माते, कोण? मी आलोय माते. माते? मला माते म्हणणारा आवाज म्हणजे प्रभू श्रीरामांचा. राम, आपण आलात? या प्रभू, बसा बसा. मला माहीत होतं माझे प्रभू श्रीराम एक ना एक दिवस मला भेटायला नक्की येतील. या प्रभू, मी आपल्या चरणाची सेवा करते प्रभू. नको माते, आमचे चरण तर आपल्या सहवासात येताच पावन झाले. त्यांना अजून पवित्र करण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या जवळ काही क्षण बसावे, आपला परिचय द्यावा. प्रभू, लोक मला शबरी म्हणतात. मी एक भिल्ल जातीतली आहे. आपल्या शेजारी कशी बसणार? आपण एक राजा आहात ना? राजा असो किंवा रंक, तो आधी माणूस असतो. त्याच्यासाठी सर्व काही समान असतात. त्याला येईल त्या परिस्थितीशी मैत्री करता आली पाहिजे, तरच तो त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा समान आनंद उपभोगता येईल. आपण निसंकोच बसावे. हे राजा, आपण तर ह्या अखंड युगातील हा मानव कल्याणाचा मंत्र दिला आहात. अशा राजाच्या येण्याने माझी ही झोपडी पावन झाली आहे प्रभू. आता माझी एकच इच्छा आहे. तर आपण खूप लांबून प्रवास करून आला आहात ना, तर थोडी न्याहारी करून घ्यावी. ही खूप प्रेमाने बोरं तोडून आणली आहेत प्रभू. आपण ह्याचे मनाने स्वीकारावे प्रभू. माते शबरी, आपण ती बोरं आम्हाला स्वतः भरवावी. आम्ही आपले कृतार्थ होऊ. हो प्रभू, हो. आज मी धन्य झाले प्रभू. थांबा प्रभू, ही बोरं श्रीरामांच्या मुखात जाणार आहेत. गोड आहेत की नाहीत ते पाहिलंच पाहिजे. गोड आहे प्रभू. हे लक्ष्मण, आपण पण या वेड्या शबरीची भोळी श्रद्धा स्वीकारावी आणि या बोरांचा आनंद घ्यावा. माते शबरी, आपली ही भक्ती पाहून मी खूप धन्य झालो. बोला, मी आपल्यासाठी काय करू शकतो? प्रभू, आपल्या येण्यानेच माझे आयुष्य सार्थ झाले आहे. आता मला माझे उरलेले कार्य करून मुक्ती हवी आहे, ती द्यावी एवढीच इच्छा प्रभू. बोला माते, कोणते कार्य? प्रभू, आपण माता सीतेच्या शोधात आहात ना, तर ती शोध यात्रा योग्य दिशेने व्हावी म्हणून आपल्या वाटेत वानर राजा सुग्रीव चंपा सरोवराजवळ गाठ पडेल. आपली यात्रा अजून सोपी होईल प्रभू. हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य मला माझ्या गुरुजींनी दिले होते, त्याच पूर्ण झाले प्रभू. आता मला मुक्ती द्यावी, मुक्ती द्यावी प्रभू. तथास्तु. पाहिलं का बाळांनो, प्रभू श्रीराम जाती धर्म लिंग याच्याकडे सदैव समानतेने पाहत असत. हीच नाही का तुमची राईट टू इक्वॅलिटी? अगं, डेमोक्रेसीची पाळंमुळं आपल्या संस्कृतीत पूर्वीपासूनच आहेत. खरंच प्रभू रामांनी शबरीची उष्टी बोरं खाल्ली? मग
स्वतःच्या वागणुकीवरनं इक्वॅलिटी सिद्ध करणारे प्रभू श्रीराम, माझे श्रीराम. आणि आता मला वाटतंय तुमचेही, हो ना? हो आजी, हे किती इंटरेस्टिंग आहे. खरंच की आजी, या गोष्टी पहिल्यापासून ऐकल्या पाहिल्या, पण असा कधी विचारच केला नव्हता. तेच तर, रामायण ही फक्त कथाच नाही, ते मार्गदर्शन आहे. म्हणूनच राम काल होता, राम आज आहे आणि राम उद्याही राहील. राम सगळ्यांच्या मनात आहे, तसाच रावणही आहे. हे आपल्याला ठरवायचं आहे की आपण कसं रामाच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं आयुष्य कसे आनंदी करू शकू. बाळांनो, ही कथा जशी तुम्ही शबरीची इक्वॅलिटीसाठी ऐकलीत ना, तशा अजून भरपूर रामाच्या कथा आहेत ज्याच्यातून तुम्हाला खूप, जसं की राईट टू फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, तसेच मर्यादा, अनुशासन, शिस्त वगैरे आणि संयम. त्रेतायुगात रामाला 14 वर्षे वाट पाहावी लागली आणि आजच्या युगात आपल्याला 500 वर्षे वाट पाहावी लागली. पण परवा अखेर अयोध्येत राम अवतरलेच बरं का. आता मला इक्वॅलिटीचा मुद्दा खरंच कळाला. या समाजात जर इक्वॅलिटी आणायची असेल तर इतिहास जपला पाहिजे. इतिहासाचा ठेवा एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित झाला पाहिजे, तरच इतिहासातील राम काल, आज आणि उद्याही दिसतील. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप सुंदर सादरीकरण. खरंच मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि त्यांचा मानवता धर्म. खरं तर श्री विष्णूंनी मानव जन्माला येऊन जे काही मानवाचे जे नियम आहेत ते स्वतः अंगीकारले आणि खरंच म्हणजे आजच्या युगाला ते रामायण आणि आजचं युग याचा जो संगम या मुलांनी दाखवला, खरंच अप्रतिम सादरीकरण होतं. मस्त, फारच सुंदर.